ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला यामधील भाग 3. तर मग आता आपण सुरू करूया. अर्जुन श्रीकृष्णाला काय म्हणाला हे आपण कालच्या पुढच्या भागामध्ये पाहणार होतो. तर आता तो भाग आपण पाहूया. हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेल, म्हणून माझा रथ तू मध्यभागी घेऊन चल, असा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशाचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंताची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात आनंद मिळवितात. भगवंत स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु आपला शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो, त्यांना खूप आनंद होतो. वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी भक्ताचा भाव पाहून तेही आनंदित होतात, त्यांना सुद्धा आनंद वाटत असतो. भगवंताचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी आणि चुलत्यांशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता, तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्यांची इच्छा होती. अर्जुनाला पाहावयाचे होते की माझे नातेवाईक, माझे गणगोत मला युद्धाच्या अगोदर रणांगणावर मध्यभूमीमध्ये रथ नेऊन मला त्यांना पाहायचे आहे, असे अर्जुनाचे मत होते. म्हणून त्याने श्रीकृष्णाला म्हटले, मला एकदा माझा रथ रणांगणाच्या मध्यभागी घेऊन चला, कारण मी सर्वजणांना पाहू शकेन. धृतराष्ट्राचा दुर्बुद्धीपुत्र दुर्योधन. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे, असे काय अर्जुनाचे मत होते. कारण धृतराष्ट्राचा दुर्बुद्धी मुलगा म्हणजे दुर्योधन याला बिलकुलच कवडीची अक्कल नव्हती. त्यामुळेच हे सगळं कारस्थान रचलं. त्याने द्रौपदीचा असा विनाकारण अपमान केला नसता आणि खेळामध्ये सुद्धा कुशक मामांनी या सर्वांना हरविले नसते तर अशी परिस्थिती आली नसती. दुर्योधन पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने दृष्टबेत आखून पांडवांचे राज्य बळकविणारा होता. हे अवघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजे. नक्कीच असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटीची बोलणी करण्याचा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता.
या व्यतिरिक्त ही गोष्टी सत्य होती की त्यांच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते, यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण निश्चिती होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी संघर्ष करावायचा आहे त्यांच्या बळाचे अनुमान यावे याकरिता त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा झाली होती. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारतम सेनेयोरुभयोरो मध्ये स्थापयित्वा रथातमम. संजय म्हणाला, हे भरतवंश राजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. अर्जुनाचा या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि निद्रेवर विजय प्राप्त करणाऱ्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान अशा दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णाचा युद्धभक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता. कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही. अशा रीतीने भक्त श्रीकृष्णाने सतत स्मरण करून अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश अर्थात प्रत्येक जीवांचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने भगवंत दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाला उद्देश जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ. अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, येथे एकत्रित झालेल्या सर्व कुरुवंशीयांना आता तू पहा, आता तू बघ. आता तुझा रथ मी मधोमध आणलेला आहे, आता तू बघ. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले. या संदर्भात ऋषिकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही माहीत होते. अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथ्वीचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावायचे होते की अर्जुन हा त्याचा आत्तेचा म्हणजेच पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे त्यांना अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले होते. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णाचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावायचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपली आत्या पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वी ओळखले होते. अर्जुनाच्या मनात काय सुरू आहे हे श्रीकृष्णाने पहिलेच ओळखून घेतले होते. फक्त अर्जुनाच्या तोंडातून शब्द निघण्याची वाट श्रीकृष्ण पाहत होते. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यांमध्ये आपले आईवडील, आजे, शिक्षक, मामे भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाने पाहिले. अर्जुनाने सर्वांना ओळखले. सर्वांकडे त्याचे लक्ष गेले. अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतम्यासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. अर्जुनाने सर्वांना पाहिले. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठायी देवी देवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि संस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्यांच्याकडे दैवी सद्गुणाचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर आलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले
तेव्हा तो त्यांच्याविषयीच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकाविषयी तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याविषयी करुणा वाटू लागली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्यांच्याशी लढण्यासाठी सिद्ध झाले होते. या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांनाच कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून असे म्हटले आहे की पुरुषोत्तम श्री भगवानविषयी दृढ भक्ती आहे. त्यांच्या ठिकाणी देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात, पण जो भगवत भक्त नाही त्यांच्याकडे अर्थहीन भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजेच तो मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. श्रीमद भगवद्गीता अध्याय 1 यामधील आता इथपर्यंत आपली ही कथा वाचून झालेली आहे. या समोरची कथा आपण पुढच्या म्हणजे 4थ्या भागामध्ये ऐकूया. आणि हा आपला भगवद्गीतेचा 3रा भाग आताचा. तर ही भगवद्गीता तुम्ही रोज ऐकत जा. रोज सकाळी हा माझा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते. भगवद्गीता ही सर्व माणसांनी, सर्व या पृथ्वीवर असलेल्या सर्वांनी एकदा ऐकायलाच पाहिजे. आयुष्यामध्ये एकदा भगवद्गीता ही ऐकायलाच पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राम कृष्ण हरी. राधे राधे.